नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपला आवाज इंडिया मराठीच्या या विशेष कार्यक्रमात. नाशिकच्या दिंडोरीत घडली एक हृदयद्रावक घटना. एका क्षणात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. कार थेट विहिरीत कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास खासगी क्लासच्या कार्यक्रमावरून परतताना भरधाव कार पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय. त्यात 6 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या या विहिरीमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप होत असून विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांचे असे दुर्दैवी निधन वेदनादायी असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि ती कुठेतरी मध्यभागी अशा प्रकारे ती विहीर होती आणि त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येत आहे. पहिल्यांदा तर या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती. ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. पण ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशा प्रकारची घटना. दरम्यान रस्त्याच्या मधोमध विहीर कशी असू शकते असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. साधारण कुटुंबातले सगळे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे आणि त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहेत, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं अशी मधोमध ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच चौकशीचे आदेश दिले गेले असल्याचं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय. अतिशय उंची कमी आहे त्याची. अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे. तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं. याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. दरगोडे कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. एका निष्काळजीपणाची किंमत 9 निष्पाप जीवांनी चुकवली. आता जबाबदारांवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.